श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला एक असा अनुभव सांगणार आहे की तो वाचताना तुमचं मन नकळत थांबेल, डोळे पाणावतील आणि शेवटी तुम्हीही म्हणाल, स्वामी खरंच आपल्या जवळच असतात. हा अनुभव आहे एका म्हाताऱ्या आजीचा. वय साधारण 70च्या पुढे. अंगावर साधं नऊवारी लुगडं, हातात माळ आणि तोंडावर सतत श्री स्वामी समर्थ असा जप. आजींचं नाव मंगला आजी. मंगला आजी एका छोट्याशा गावात एकटीच राहत होती. नवरा कित्येक वर्षापूर्वी देवाघरी गेला होता. मुलगा शहरात कामाला होता, पण स्वतःच्या संसारात इतका अडकला होता की महिनोन्महिने आईला फोनही करत नसे. आजीची परिस्थिती फार साधी होती. गावातली एक छोटीशी मातीची घरटी, समोर तुळस, बाजूला देवघरात स्वामींचा फोटो आणि रोज पहाटे उठून एकच गोष्ट ठरलेली, पहिले स्वामींच्या चरणी नमस्कार आणि मग दिवस सुरू. आजीचं वय झालं होतं, गुडघे दुखायचे, हात थरथरायचे, पण तिचा विश्वास कधी थरथरला नाही. कारण तिच्या म्हणण्याप्रमाणे स्वामी माझ्या घरात नाहीत, स्वामी माझ्याच श्वासात आहे. एक दिवस गावात जोरदार पाऊस सुरू झाला. रात्रीचा काळोख दाट झाला. वीज कधी येत होती, कधी जात होती. आजीने लवकरच चूल बंद केली, देवघरात दिवा लावला आणि स्वामींच्या फोटोसमोर बसून माळ जपू लागली. बाहेर वारा इतका सुटला होता की घराच्या पत्र्यांना आवाज येत होता. झाड वाकत होती आणि आजीचं मन थोडं घाबरलं, कारण अशा पावसाळ्यात गावात साप बिच्छू जास्त बाहेर पडायचे. आजीने देवाला हात जोडून म्हटलं, स्वामी मी एकटी आहे रे बाबा, तूच माझं रक्षण कर. आणि ती झोपायला गेली. पण त्या रात्री तिच्या आयुष्यात असं काही घडलं की आजी स्वतःही अनेक दिवस थरथरत होती. मध्यरात्री अचानक तिची झोप तुटली, कारण दारावर जोरजोरात कोणीतरी ठोठावत होतं. आजी दचकली. इतक्या रात्री कोण असेल? गावातल्या बायका अशा वेळी बाहेर पडत नाहीत. आजीने पटकन देवघराकडे पाहिलं. दिवा हलकेच तेवत होता. तिने स्वामींच्या फोटोला पाहून मनात म्हटलं, स्वामी तूच बघ रे. आणि मग काठीच्या अंधाराने ती हळूहळू दाराजवळ गेली. बाहेर पावसाचा आवाज, वाऱ्याची झुळूक आणि दारावर पुन्हा ठोका. आजीने विचारलं, कोण आहे? बाहेरून एक गंभीर पण शांत आवाज आला, आई दार उघड, मी वाट चुकलोय. आजीचं काळीज धडधडू लागलं, पण त्या आवाजात एक वेगळीच आपुलकी होती, जणू घरातलाच कुणी बोलत होता. आजीने दाराची कडी थोडी बाजूला केली आणि दार उघडलं. समोर एक साधा माणूस उभा होता. अंगावर भिजलेला पांढरा झगा, खांद्यावर एक पिशवी, डोक्यावर साधं फडकं आणि चेहऱ्यावर असा तेजस्वी शांत भाव की आजी काही क्षण स्तब्ध झाली. त्या माणसाने आत पाऊल टाकलं आणि म्हणाला, आई मला थोडं पाणी देशील का? आजीच्या हातापायात एक वेगळीच ऊर्जा आली. ती पटकन आत गेली, तांब्यात पाणी भरलं आणि त्याला दिलं. तो माणूस पाणी पिताना आजीच्या देवघराकडे पाहत होता आणि त्याची नजर स्वामींच्या फोटोवर जाऊन स्थिर झाली. त्यानं हलकंसं स्मित केलं आणि म्हणाला, छान ठेवला आहेस स्वामींचा दिवा. आजीला आश्चर्य वाटलं, कारण इतक्या रात्री आलेल्या अनोळखी माणसाला तिच्या देवघराची इतकी आपुलकी कशी? आजीने विचारलं, बाबा कुठून आलास एवढ्या पावसात? तो माणूस शांतपणे म्हणाला, मी दूरवरून आलोय, चालत चालत. आजी म्हणाली, पण या वेळेला गावात कोणीच येत नाही, वाटेत भीती नाही वाटली? तो माणूस हलकंसं हसला आणि म्हणाला, ज्यांच्या डोक्यावर गुरुकृपा असते त्याला भीती कसली? हे ऐकताच आजीच्या अंगावर काटा आला, कारण गुरुकृपा हा शब्द तिला जणू स्वामींच्या वाणीतूनच ऐकू येत होता. आजीने त्याला बसायला सांगितलं. तिने एक चादर दिली आणि म्हणाली, बाबा काही खाशील का? माझ्याकडे साधं भाकरीचं पीठ आहे. तो माणूस म्हणाला, आई तू काळजी करू नकोस, मला काही नको, फक्त थोडा वेळ बसू दे. आजीला त्याच्या डोळ्यात पाहताना असं वाटत होतं की हे डोळे माणसाचे नाहीत, हे डोळे काहीतरी वेगळंच सांगत होते. जणू त्या नजरेत तिच्या आयुष्याची सगळी दुःख, तिचं एकटेपण, तिची भक्ती सगळं वाचलं जात होतं. तो माणूस थोडा वेळ शांत बसला, मग अचानक म्हणाला, आई तुझा मुलगा तुला विसरला नाही, पण त्याला परिस्थितीने बांधलंय. आजीचा श्वास थांबला, कारण तिने स्वतःच्या मनातसुद्धा कधी कुणाला हे सांगितलं नव्हतं. आणि हा माणूस कसा जाणतो? आजीच्या डोळ्यात पाणी आलं.
ती म्हणाली, बाबा मी काही मागत नाही, स्वामींचा आदर आहे, पण कधीकधी मन हळवं होतं. तो माणूस म्हणाला, आई मन हळवं झालं तरी चालतं, पण विश्वास कधी कमी करू नकोस. आणि त्याने हात पुढे करून आजीच्या डोक्यावर हलकासा हात ठेवला. त्या क्षणी आजीला असं वाटलं की तिच्या शरीरातील सगळी थकवा, दुखणं, भीती सगळं कुठेतरी निघून गेलं. जणू अंगावर गरम ऊब पसरली, डोळे आपोआप मिटले आणि तोंडातून नकळत श्री स्वामी समर्थ निघालं. आजीने डोळे उघडले तर तो माणूस उठला होता आणि म्हणाला, आई मी निघतो. आजी घाबरून म्हणाली, अरे बाबा इतक्या रात्री कुठे जाणार? बाहेर पाऊस आहे. तो माणूस म्हणाला, आई पाऊस असतो म्हणूनच देवाची परीक्षा असते. आणि तो दाराकडे वळला. आजी धावत त्याच्या मागे गेली. बाबा तुझं नाव तरी सांग. तो माणूस दारात थांबला, मागे वळून पाहिलं आणि इतकंच म्हणाला, आई नाव विचारू नकोस, फक्त आठवण ठेव. जेव्हा संकट येईल तेव्हा स्वामी म्हणशील, मी तिथेच असेन. आणि तो बाहेर गेला. आजीने दार बंद केलं, पण तिचं मन शांत नव्हतं. ती देवघरात आली, स्वामींच्या फोटोसमोर बसली आणि विचार करत राहिली. हा कोण होता? इतक्यात तिला एक गोष्ट दिसली. देवघरात स्वामींच्या फोटोसमोर जो दिवा तेवत होता, तो दिवा आजीने झोपण्याआधी लावला होता. पण आता त्या दिव्याची ज्योत अजूनच तेजस्वी झाली होती. आणि दिव्याजवळ ठेवलेली माळ, ती माळ आजीने ठेवली नव्हती. ती माळ जणू कोणीतरी व्यवस्थित स्वामींच्या फोटोसमोर ठेवली होती. आजी थरथरली, तिच्या डोळ्यातून अश्रू होऊ लागले आणि तिने स्वामींच्या फोटोला हात जोडले. स्वामी हे तुम्हीच होता ना? त्या क्षणी बाहेर जोरात वारा आला, पण देवघरातला दिवा हललाही नाही. आणि आजीला एकदम लक्षात आलं, त्या माणसाचा आवाज, त्याची नजर, त्याची वाणी आणि त्याने डोक्यावर ठेवलेला हात हे सगळं साधं नव्हतं. ती रात्र संपली, सकाळ झाली, पाऊस थांबला. आजीने पहाटेच बाहेर जाऊन पाहिलं. दारासमोर चिखल होता, पण त्या माणसाच्या पावलाचे ठसे नव्हते. आजीच्या अंगावर पुन्हा काटा आला. ती थेट देवघरात आली आणि स्वामींच्या फोटोसमोर नतमस्तक झाली. आणि तेवढ्यात तिचा फोन वाजला. इतक्या महिन्यांनी तिच्या मुलाचा फोन. मुलगा रडत म्हणाला, आई मला माफ कर, काल रात्री मला स्वप्न पडलं, स्वामी आले आणि म्हणाले आईला विसरू नकोस, लगेच फोन कर. म्हणून मी उठलो आणि तुला फोन लावला. आजीचा गळा दाटून आला, तिला शब्दच फुटेना. तिच्या डोळ्यातून अश्रूची धार लागली आणि तिने फक्त एकच वाक्य म्हटलं, बाळा स्वामी आले होते, माझ्या घरी आले होते. स्वामी भक्तांनो, हा अनुभव वाचून तुम्हाला काय वाटलं? एखाद्या म्हाताऱ्या आजीच्या घरात मध्यरात्री येणारा तो अनोळखी माणूस खरंच कोण होता? इतक्या अचूक शब्दात तिच्या मनातली गोष्ट कोण सांगू शकतं? आणि त्या रात्रीच मुलाला स्वप्न पडून त्याने आईला फोन करणं, हे सगळं योगायोग असू शकतो का? नाही, हे आहे स्वामींचं अदृश्य रूप, स्वामींची लीला आणि भक्ताच्या विश्वासाची परीक्षा. म्हणूनच म्हणतात, स्वामी समर्थ फक्त देवघरात नाहीत, ते आपल्या प्रत्येक संकटात, प्रत्येक अश्रूत आणि प्रत्येक श्वासात असतात. स्वामी भक्तांनो, तुम्हालाही असा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा आणखी खऱ्या स्वामी लीलांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.